आंबेडकर साहेबांच्या बी सभा या ठिकाणी होणार आहेत। काय मुद्दे घेऊन आता प्रचारातला सुरू आहे? या ठिकाणी माढा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मला सांगायचं झालं तर या ठिकाणी BJPच्या विरोधात हे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे आणि माढा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची एका BJP बरोबर लढत नसून 2 BJP बरोबर लढत आहे। दोन्हीच्या दोन्ही हे BJPचेच उमेदवार आहेत। कारण कालपत्र ते भाजपमध्ये होते, आज ते राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत असताना स्वतःचा भाऊ बंधू रणजितसिंह मोहिते पाटील यांना ते घेऊन येऊ शकले नाहीत। ते राष्ट्रवादीचा देखील प्रचार करत नाहीत आणि भाजपचा देखील प्रचार करत नाहीत। मला या ठिकाणी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की आपण रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई का केली नाही आणि सोलापूरला या ठिकाणी आल्यानंतर आपण असं सांगितलं काही जरी झालं तरी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचाच उमेदवार येणार हा आत्मविश्वास हे सांगून जाते की मोहिते पाटलांनी परतीचं दार रिकामं ठेवलेलं आहे। जर केंद्रामध्ये सत्ता भाजपची आली तर ते रिटर्न भाजपमध्ये जाऊ शकतात, अशा प्रकारची चर्चा